नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला झटपट होणारं चिकन रेसिपी दाखवणार आहे जे कोणीही बनवू शकणार। तर इथे घेतलेलं आहे 1 किलो चिकन छान 4-5 वेळा स्वच्छ धुवायचं, पाणी निथळायचं, त्यावर थोडंसं मीठ आणि हळद टाकून एक 15-20 मिनिटं मॅरिनेट करायचं। गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये हे चिकन टाकून घ्यायचं, 2-3 मिनिटं चिकन परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं पांढरासा कलर येईपर्यंत। त्यानंतर इथे 4 ते 5 मोठे कांदे मी बारीक चॉप करून घेतले चॉपरमध्ये, ते टाकून घेतले आणि 2-3 मिनिटं छान हे मिक्स करून शिजवायचे आहे, कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत असं। त्यानंतर आपल्याला 1 किलो चिकनसाठी 300 ते 350 ग्रॅम तेल टाकायचं किंवा कमीही टाकलं तरी चालतं। तर आपल्या अंदाजाने किंवा आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यायचं आणि 2-3 मिनिटं छान शिजलं की यामध्ये 2 ते 2.5 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आणि छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जे चिकन मी घेतलेलं आहे त्या चिकनवाल्याकडेच एक असा मसाला येतो बघा, चिकन करीचा किंवा मटन फिशला चालतो तो, तर ते पॅकेट घेतले मी। अर्धा किलोसाठी 1 पॅकेट, 1 किलोसाठी 2 पॅकेट। तर 1 किलोसाठी मी इथे 2 पॅकेट तो मसाला टाकून घेतला, छान मिक्स केलं। तर हे तेज नाही होत, मीडियम चिकन होतं, त्यासाठी यामध्ये आपल्याला घरगुती मसाले टाकायचे असले तर टाकू शकता। मी इथे 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचा धना पावडर टाकून घेतली, 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून ती टाकून छान मिक्स करून घेतलं आणि 3-4 मिनिटं हे मस्त लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 3 ते 4 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या म्हणजे कांडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। लसूण टाकणं ऑप्शनल आहे। त्यानंतर साईडला गरम पाणी करायचं, 3 ते 3.5 ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ कशी हवी त्याप्रमाणे गरम पाणी टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर हे चिकन शिजेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर झटपट हे असं चिकन होतं, बॅचलर पण मुलं करू शकतात किंवा तुम्ही असं जंगलात शेतात पार्टी करताय तर झटपट असं हे चिकन सोप्या पद्धतीने बनतं, एकदम छान असं चविष्ट चिकन बनतं। तर आहे की नाही सोपं, कोणीही बनवू शकणार असं। तर माझ्या मुलाने सांगितलं होतं, मम्मी आम्ही असं कॉलेजला किंवा ट्रिपला जातो त्यासाठी आम्हाला असं चिकन शिकव जे कोणीही बनवू शकणार, त्यासाठी मी ही रेसिपी शूट केली आहे। तर इथे आज मुलं आलेले आहे त्याच्यासाठी मी त्यांना हे चिकन शिकवलं, मग तुमच्यासोबत पण शेअर केलेलं आहे। चिकन बघा छान शिजत आहे, मस्त छान तर्री आलेली आहे आणि वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, गरमागरम चिकन खायला घ्यायचं। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद, सी यू।